महाराष्ट्रातल्या विविध खात्यांमध्ये बदल्या ज्या होतात त्या बदल्यांमध्ये फार मोठा घोटाळा सध्या सुरू आहे। अनेक अधिकारी 10-10 वर्ष झालं एकाच ठिकाणी आहेत। काय काय तर असे अधिकारी आहेत की त्यांचं आयुष्य म्हणजे नोकरीला लागल्यापासून रिटायरमेंट पर्यंत एकाच झोन मध्ये काम करतायत। असं उदाहरण जर द्यायचं झालं तर सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामध्ये कराडला जे रेड्डीयार म्हणून कार्यकारी अभियंता आहेत जलसंपदा विभागाला, तर हा माणूस 9 वर्ष झालं एकाच ठिकाणी काम करतो। म्हणजे एकाच टेबल वरती 3 पोस्टिंग पूर्ण झाल्या, आता 10वं वर्ष लागले तरी सुद्धा या व्यक्तीची बदली नाही। तसंच कृष्णा खोरे विकास महामंडळाला जे मुख्य अभियंता 2 आहेत त्यापैकी धुमाळ म्हणून आहेत, धुमाळ देखील नोकरीला लागण्यापासून कृष्णा खोरे विकास महामंडळ सोडून कुठेही गेले नाहीत। तिथंच अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता आणि आता रिटायरमेंट। तसंच दुसरा देखील मुख्य अभियंता गुणाले साहेब म्हणून त्यांची देखील हीच अवस्था आहे। गेले 18 ते 20 वर्ष झालं एकाच एरियामध्ये कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, रिटायरमेंट। तर काय चाललंय, म्हणजे इतर जातीचं कोणी, इतर समाजाचं कोणी किंवा इतर चांगलं काम करणारं कोणी अधिकारी आहे का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। हा सगळ्यात मोठा घोटाळा जो बदल्यांमधला चाललाय तर देवेंद्र फडणवीस साहेब हा थांबला पाहिजे आणि चांगल्या अधिकाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे।